शहावाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 तर पंचायत समितीसाठीच्या 8 गणांसाठीच्या आरक्षण सोडती ज्या आहेत त्या नुसत्याच जाहीर झाल्या आहेत. गेल्या वेळच्या निवडणुकीप्रमाणे शित्तूरवारून या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा खुले आरक्षण जाहीर झाल्यामुळे या ठिकाणची जी लढत आहे ती पुन्हा एकदा हाय व्होल्टेज होणार असल्याचे चित्र आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र पंचायत समितीचा हाच गण सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेक संभाव्य उमेदवारांच्या आशेवर पाणी पडले आहे. गेल्या वेळी या मतदारसंघामध्ये जनसुराज्य व करणसिंह गायकवाड यांच्या गटामधून सर्जेराव पाटील पेरिडकर यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर माजी आमदार सत्यजित पाटील व मानसिंगराव गायकवाड यांच्याकडून रणवीरसिंग गायकवाड यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीमध्ये सर्जेराव पाटील यांनी रणवीरसिंग गायकवाड यांचा पराभव केला होता. सर्जेराव पाटील यांना या निवडणुकीमध्ये 13,776 मते तर रणवीरसिंग गायकवाड यांना 11,770 मते मिळाली होती. त्यामुळे हेच दोन्ही नेते या निवडणुकीचे प्रमुख दावेदार असणार आहेत. सर्जेराव पाटील पेरिडकर हे आमदार विनय कोरे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून अवघ्या जिल्ह्याला परिचित आहेत. त्यांच्या या निष्ठतेमुळेच त्यांना जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य व बांधकाम सभापती या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली होती. सर्जेराव पाटील हे विनय कोरे यांचा शहावाडी तालुक्यातील हुकमी एक्का म्हणून त्यांची उमेदवारी निश्चित आहे. तर रणवीरसिंग गायकवाड यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्जेराव पाटील यांचा पराभव करत आपल्या पराभवाचा वचपा काढला होता. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये जर ही निवडणूक झाली तर ती नक्कीच चुरशीची होणार आहे. संभाव्य उमेदवार म्हणून शित्तूरवारून पंचायत समिती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या विजय खोत यांचेही नाव आता समोर येऊ लागले आहे. जरी या निवडणुकीमध्ये विजय खोत यांना उमेदवारी मिळाली तरीही या निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. कारण शित्तूरवारून या मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर अवघ्या वर्षभराच्या अंतरात विजय खोत यांनी माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे सुरुवातीला विजय खोत यांना पंचायत समितीचे उपसभापती तर नंतर सभापती होण्याचा बहुमान मिळाला. मागची निवडणूक एकमेकांच्या सोबतीने लढवलेले व निवडून आलेले सर्जेराव पाटील पेरिडकर व विजय खोत या दोन मातबर नेत्यांच्या मध्ये जर ही निवडणूक झाली किंवा एकमेकांसमोर हे दोन नेते उभे ठाकले तर ही निवडणूक हाय व्होल्टेज होईल यात शंका नाही. कारण शित्तूरवारून हा जो मतदारसंघ आहे तसा तो दोन्ही पक्षांचा बालेकिल्ला आहे. शित्तूरवारून आणि कडवे ही दोन गावे या मतदारसंघातली मोठी गावे आहेत. त्यातले कडवे हे खोतांचे गाव आहे. मात्र उमेदवारीची माळ ही नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे आता औत्सुक्याचे राहणार आहे.